हे महत्वाचा प्रश्न आहे. ग्रामीण भागातली, शहरी भागातली गोरगरीब जनता या तेलावरती अवलंबून आहे आणि खाण्यातून आजकाल गंभीर आजार होत आहे. हे समोर आल्याच्या नंतरही हे जे असे लोक आहेत ते सर्व तेलामध्ये भेसळ करून मोठ्या प्रमाणामध्ये पैसे कमवतात. याच्यामध्ये माझे स्पेसिफिक 2-3 प्रश्न आहे, की याच्यामध्ये एकदा लक्षात आल्याच्या नंतर मार्च 3 मध्ये 2025 मध्ये लक्षात आल्याच्या नंतर सुद्धा त्याच्यावर कारवाई केली नाही. त्यांनी अपील टाकली, की मला दुसऱ्या प्रयोगशाळेमध्ये हे सॅम्पल जाऊ द्या. कुठे टेक्नॉलॉजी फॉर रिसर्च इन्स्टिट्यूट मैसूर. का बरं तिथे एकदा भेसळ लक्षात आल्याच्या नंतर तात्काळ गुन्हा दाखल करून त्याच्यावर कारवाई करणं अपेक्षित असताना त्याला दुसऱ्या ठिकाणी जाऊन तिथे ऍडजस्टमेंट करून सॅम्पल पास करून घेण्यासाठी वेळ का देता? हा माझा पहिला प्रश्न. याच्यामध्ये दोषी अधिकाऱ्यावर कारवाई का केली नाही आतापर्यंत? ज्या वेळेला अशा पद्धतीनं भेसळ तेल येतं त्यावेळेला तिथल्या जिल्ह्याचे अधिकारी जो कोणी असेल त्याच्यावर सुद्धा तात्काळ कारवाई करण्याचं अपेक्षित आहे, ती केली नाही. नंबर 2, हा तिसरा प्रश्न असा आहे की तेलामध्ये पर्टिक्युलरली 60% ओरिजिनल तेल आणि त्याच्यामध्ये काही दुसरं तेल मिसळण्याची मुभा आहे. याच्यामध्ये शुद्ध तेल लोकांना मिळत नाही. शुद्ध तेल न मिळाल्यामुळे मग त्याच्यामध्ये पॉम ऑइल टाका, दुसरं ऑइल टाका, असं करून लोकांना ते तेल मिळते. त्याच्यामध्ये एक नवीन कायदे करून 100% तेल हे जनतेला मिळेल अशा पद्धतीची काही उपाययोजना सरकार करणार आहे का? ते माझे 3 प्रश्न आहे. अध्यक्ष महोदय, सदस्यांनी विचारल्याप्रमाणे ते बरोबर आहे, परंतु कायद्याप्रमाणे रेफरल लॅबमध्ये पदार्थ पाठवावे लागतात आणि त्याच्यानंतरच अंतिम त्या ठिकाणी तो निर्णय घेतला जातो. परंतु त्या दरम्यान निदर्शनास आल्यानंतर तात्काळ कार्यवाही करणं हे अपेक्षित होतं. ती त्या ठिकाणी अधिकाऱ्यांजवळून ती दिरंगाई झालेलीच आहे. थांबा प्रश्न उत्तर होऊ दे, बसा. उत्तर होऊ दे ना त्यांचं. आणि सदस्य महोदयांनी सांगितल्याप्रमाणे 80%, 20% असं ब्लेडिंग करण्याची मुभा त्या ठिकाणी आहे. बरोबर, ठीक आहे. चला प्रश्न. अध्यक्ष महोदय, नाशिक अध्यक्ष बसा खाली. अध्यक्ष महोदय, अध्यक्ष महोदय, बोला मी ऐकतोय. नाशिक बोला. विभागातील काही अधिकारी हॅलो अध्यक्ष महोदय. ठीक आहे विचारतो, बसा. बोला. अध्यक्ष महोदय, नाशिक विभागातील अन्न अधिकारी संबंधित ठेकेदाराकडून हप्ते घेऊन या ठिकाणी त्यांना पाठीशी घालताय. अन्न व सहाय्यक अधिकारी व संयुक्त अधिकारी, अन्न निरीक्षक अधिकारी, हे तिन्ही अधिकारी व्यापाऱ्यांना पाठीशी घालताय. वारंवार वर्तमानपत्रात येत आहे, वारंवार मुद्दा गाजताय, पण त्याच्यामध्ये अजिबात या ठिकाणी लक्ष नाही. प्रश्न माझा असा आहे की याच्यावर अधिकारी मंत्री महोदय कारवाई करणार का? त्यांना निलंबित करणार का, असा माझा प्रश्न आहे. सर्व भ्रष्ट अधिकाऱ्यांना जे काही या ठिकाणी व्यापाऱ्याला पाठीशी घालताय त्यांना सस्पेंड करणार का, अशी मंत्री महोदय माझी विनंती. ठीक आहे, चला मंत्री महोदय. थांबा जरा. नाही, तुम्ही उत्तर द्या. बसा. तुम्हाला परवानगी दिली नाहीये, बसा. अध्यक्ष महोदय, 25/3/25ला नमुने घेतल्यानंतर ते अप्रमाणित होते. त्या दृष्टीनं तात्काळ त्या ठिकाणी कंपनी बंद करणं अपेक्षित होतं, परंतु तसं अधिकारी वर्गाकडून झालेलं नाही. ह्या भावनेशी, ह्या संवेदनेशी मी सुद्धा त्या ठिकाणी मान्य करतो आणि त्या दृष्टीनं. थांबा, ऐकून तर घ्या. नाही, हे काय बरोबर नाही. बसून घ्या. थांबा, बसून घ्या. 1 मिनिट. स्कोप मध्ये त्याचं उत्तर पहिली येईल. नाशिक स्कोपच्या बाहेर आहे, त्या प्रश्नात त्याचा उल्लेख नाहीये, त्यामुळे ते माहिती घेऊन काय ते उत्तर देतील. नाही, नाशिकच्या अंतर्गतच संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सहआयुक्त हे त्या ठिकाणी येत असतात आणि म्हणून एकूण सदस्यांच्या भावना पाहता आणि मनुष्याच्या जीवन मरणाचा प्रश्न पाहता त्या ठिकाणी अधिकाऱ्यांनी देखील तात्काळ कार्यवाही करून सदर कंपनीला त्या ठिकाणी बंद करणं अपेक्षित होतं. ही सभागृहाची भावना पाहता त्या ठिकाणचे
संबंधित सहाय्यक आयुक्त आणि सहआयुक्त यांना मी तात्काळ निलंबित करत आहे आणि जी चालू असलेली सुरू असलेली फॅक्टरी आजही, एक मिनिट, आजही नाशिक प्रश्न हा नंदुरबारचा आहे, त्यामुळे त्या विभागातले आता पुढे जाऊया त्या संदर्भात सांगितलं आणि जी कंपनी आजही त्या ठिकाणी सुरू आहे ती तात्काळ बंद करण्यात येईल. नाही, तुम्ही या स्पीडने गेलात तर त्यांचं खातं रिकामं होईल.